नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिकच्या अंबड परिसरात टवाळखोरांनी दहशत माजवली। छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या कपड्यांच्या दुकानात 4 ते 5 संशयितांनी घुसून कामगाराला बेदम मारहाण केली। लोखंडी रॉड, खुर्ची आणि काउंटरचे फळे वापरून केलेली मारहाण दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे। पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतला असून उर्वरित 3 जणांचा शोध सुरू आहे। सोमवारी सायंकाळी साधारण 5:45 वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पारस कलेक्शन या दुकानात हा प्रकार घडला। प्राथमिक माहितीनुसार संशयित मद्यप्राशन अवस्थेत होते। रस्त्याने जात असताना पांढरा शर्ट घातलेला एक संशयित दुकानाबाहेर उभा राहून शिवीगाळ करत आत आला। त्याच्या मागोमाग इतर 4 संशयित आत धावत आले। त्यांनी कामगाराला बाहेर ओढून नेऊन बेदम मारहाण केली। खुर्ची, लोखंडी रॉडने मारहाण केल्याने गंभीर दुखापत झाली। दुकानाची लाकडी काउंटरवरची फळी तोडून मोठं नुकसान केलं। दुकानदाराने कामगाराला वाचवण्यासाठी दुकानात लपवलं तरी देखील संशयित पुन्हा आत घुसून मारहाण करत राहिले। हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला। घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली। 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून उर्वरित 3 शोध सुरू आहे। पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार हा हल्ला जुन्या वादातून घडल्याचा अंदाज आहे। गेल्या काही दिवसांपासून अंबड सिडको परिसरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय। स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे या टवाळखोरांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे। न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।